नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे, आपल्याला त्याची फलश्रुती काय मिळते हे आपण आज जाणून घेऊया. बघा, मन असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. आपण ज्यावेळी संकटात असतो, आपल्याला काही अडचणी येत असतात, आपलं सगळं संपलंय असं आपल्याला वाटत असतं, सगळं सेवा उपाय करूनही आपलं काही चालत नाही, त्यावेळेस आपण हतबल होतो. त्यावेळेस असं वाटतं आता सगळं काही संपलेलं आहे, आता आपल्याला यातून कोणीही तारू शकणार नाही. त्यावेळेस एकमेव पर्याय म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण. तुम्ही दत्तगुरूंना शरण जा, त्यांना कळवीन विनंती करा, तुमची संकटे काय आहेत ते त्यांना सांगा आणि तुम्ही पारायण करा. बघा, तुमच्या आयुष्यात जे काही क्षण आनंदाचे आहेत ते तुम्हाला भोगायला मिळणार आहेत आणि दुःखाचे जे भोग आहेत ते लवकरच नष्ट होणार आहेत. बघा, आता आपण पारायणास का बसावे हे आपण जाणून घेऊया. अडचणी, संकटे, चिंता ही सर्व जणांना असतात. मग माझे नशीबच खराब आहे असे जर आपण बोलत राहिलो तर तुम्ही यातून बाहेर नाही निघू शकत. तुम्ही पॉझिटिव्ह राहा, तुम्ही सकारात्मक विचार करा आणि पारायण करायला सुरुवात करा. आता बघा, उदाहरण देते तुम्हाला. समजा तुम्हाला एक खोकला आला किंवा सर्दी झाली, काही आजार झाले की तुम्ही काय करता, आपण डॉक्टरांकडे जातो तर बरे वाटावे म्हणून. मग ही संकटे अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाय केला पाहिजे, म्हणून आपण हे पारायण करायचं आहे. हे आजच्या जगात उपाय तर खूप ज्योतिषी करतात, हे करा ते करा, इकडे जावा तिकडे जावा असे सांगतात, तरी पण आपलं मन शांत स्थिर होत नाही. आपण पैसे खर्च करतो, आपली शारीरिक मानसिक आपण किती तणावात जातो. त्यावेळेस काहीच जर फरक पडला नाही तर माणूस खूप टोकाचा निर्णय घेतो. त्यामुळे सगळ्यात सोपं गुरुचरित्राचं पारायण करा. तुमची कोणतीही इच्छा असू द्या. बघा, तुमची इच्छाशक्ती जर जबरदस्त असेल, तीव्र असेल, तुम्ही दत्तगुरूंना तुम्ही शरण गेला असता तर हे पारायण जर तुम्ही केले तर तुम्हाला मनोंचित फळ मिळणार आहे. आजच्या जगात बघा, जीवन जगताना खूप संघर्ष करावा लागतो. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो. तर गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की तुम्ही कितीही पापे केली, तुम्ही किती जरी दुसऱ्याबरोबर वाईट वागला असला तरीही चिंता करू नका, फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा. बघा, आपण लहान असतो किंवा आत्ता मोठे असाल तरी सुद्धा आपल्या हातून लहानपणापासून ते आत्तापर्यंत खूप साऱ्या चुका झालेल्या असतात. कळत न कळत आपल्या हातून चुका होत राहतात, पण ह्या चुकीचं आपल्याला एक न एक दिवस फळ नक्कीच मिळत राहतं. बघा, देव कधीच कुणाचं वाईट करत नाही, पण आपण त्या देवाला शरण गेलो पाहिजे. ते वाचण्याच्या आधी दत्तगुरूंबरोबर बोला की स्वामी, आजपर्यंत स्वार्थ मोह यांच्यात खूप अडकून पडलेत, खूप पापे केली, पण आत्तापासून तुम्हीच ह्या देहाला सांभाळा, तुम्हीच ह्या देहाचे मालक आहात, चालक आहात आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा. आणि मग बघा, तुमची अडचणी, संकटे, चिंता, दुःख कुठे गेली तुम्हाला सुद्धा समजणार नाही. नंतर जसजसे वाचन तुमचे वाढत जाईल तसे स्वतः दत्तगुरूच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन सांगतील. तुम्ही जर एकदा वाचन करायला सुरुवात केली की मग तुम्हाला कळेल. एकदा गुरु पकडला ना की सर्व ज्ञान होते, कायमस्वरूपी राहते आपल्या सोबत. आपण जे वाचलेलं आहे ते ज्ञान आपल्या सोबत कायमस्वरूपी राहतं. तुमच्या ज्या कोणत्या अडचणी आहेत, तुमची कोर्टाची कामे असू द्या, जुनी कामे असू द्या, कितीही जुनी कामे खूप दिवसापासून ती रखडलेली आहेत, तुम्हाला काही केलं तरी त्यातून तुम्हाला काही बाहेर पडता येणार, तुम्हाला कोणताच मार्ग सापडत नाही, त्यावेळेस तुम्ही हे पारायण करू शकता. पारायण करताना तुम्हाला काही गोष्टींचे नियम सुद्धा पाळायचे आहेत. बघा, आपण पारायण करताना आपण परान्न घ्यायचे नाही, त्याचबरोबर मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचा नाही आणि तुम्ही पूर्ण श्रद्धेने दत्तगुरूंना शरण जावा आणि त्यांना कळकळीने विनंती करा, हात जोडून त्यांना विनंती करा की माझ्याकडनं हे तुम्ही करून घ्या. बघा, आपण जर एकदा त्यांच्यावर जबाबदारी टाकली की ते आपल्याकडून बरोबर करून घेतात. तुमची तेवढी त्यांच्यावर श्रद्धा पाहिजे, त्याचबरोबर तुमचं रोजची सेवा चालू पाहिजे. स्वामी चरित्र सारामृत हे 3 अध्याय तुम्ही दररोज वाचले पाहिजेत. आपण ज्यावेळेस स्वामींच्या सेवेत येतो, आपण त्यांची सेवा करतो, उपासना करतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो, नामस्मरण करतो, त्यावेळेस काय होतं बघा, आपल्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होतं आणि कोणीही आपल्या केसाला धक्का सुद्धा लावू शकत नाही. तुम्ही ज्यावेळेस गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात करताल, वाचन करताल, त्यावेळेस तुम्हाला आपोआप समजेल पूर्ण अध्यायात संपूर्ण माहिती दिलेली आहे.
त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा. बघा, तुमची जुनी कामे, तुमच्या घरातील वाद विवाद, भांडणे, कोर्टाची कामे असतील, तुमच्या धंद्यात तुम्हाला यश मिळत नसेल, तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळत नसेल किंवा तुम्हाला नोकरी मिळत नसेल, कोणतीही अडचण असू द्या, तुम्ही जर दत्तगुरूंना सांगितले आणि पारायण करायला जर सुरुवात केली तर 100% यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण करायला आवर्जून बसा आणि तुमच्या ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या तुम्ही सोडवू शकता. तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण वस्तू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.